मध्ये आपण म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अति तिथे माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. अंथरूण पाहून पाय पसरावे. आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा क्षमतेनुसारच खर्च करावा. इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूने समान अडचणीत सापडणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, कोणत्याही गोष्टीची अतिघाई करणे. एका हाताने टाळी वाजत नाही, भांडणात नेहमी दोन्ही बाजूची थोडीफार चूक असतेच. ऐकावे जनाचे करावे मनाचे, सर्वांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला योग्य वाटेल तेच करावे. कर नाही त्याला डर नाही, ज्याने काही वाईट केलं नाही त्याला घाबरण्याचे कारण नाही. कामापुरता मामा, आपले काम साध्य होईपर्यंतच गोड बोलणारा स्वार्थी माणूस. कोळसा उगळावा तितका काळाच, वाईट गोष्टीची कितीही चर्चा केली तरी त्यातून वाईटच निघते. खाईला काळ भुईला भार, निरुपयोगी किंवा नुसता खर्चिक असा माणूस. गाढवाला गुळाची चव काय, मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, प्रत्येकाला कधीतरी अधिकार किंवा संधी मिळतेच. चोराच्या मनात चांदणे, वाईट काम करणाऱ्याच्या मनात नेहमी भीती असते. घरोघरी मातीच्या चुली, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. ज्याची खाबी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्याच्याकडून फायदा होतो त्याची स्तुती करणे. झाकली मूठ 1.25 लाखाची, आपले बिंग किंवा उणीव लपवूनच ठेवणे फायद्याचे असते. थेंबे थेंबे तळे साचे, थोड्या थोड्या बचतीतूनच किंवा प्रयत्नातून मोठे कार्य सिद्ध होते. दाम करी काम, पैशाने सर्व कामे साध्य होतात किंवा मार्गी लागतात. नाव सोनूबाई, हाती कथिलाचा वाळा, नाव मोठे पण लक्षण खोटे. पदरी पडले पवित्र झाले, जे वाट्याला आले ते निमूटपणे स्वीकारणे. पी हळदनी हो गोरी, कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी अपेक्षा करणे. बळी तो कानपिळी, ज्याच्याकडे शक्ती असते तोच इतरांवर सत्ता गाजवतो. रात्र थोडी सोंगे फार, कामे भरपूर आणि वेळ मात्र खूप कमी असणे. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून दुसऱ्याला टोचून बोलणे. शीतावरून भाताची परीक्षा, थोड्याच्या नमुन्यावरून संपूर्ण गोष्टीची पारख करता येणे. सुंठी वाचून खोकला जाणे, कोणताही उपाय न करताच अडचण दूर होणे. हातच्या कंकणाला आरसा कशाला, प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, दुसऱ्याच्या वस्तूचा वापर करून स्वतःचा मोठेपणा मिरवणे. असतील शीते तर जमतील भूते, जोपर्यंत जवळ पैसा आहे तोपर्यंत लोक गोळा होतात. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2, म्हणजे 2 डोळे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा किंवा यश मिळणे. उथळ पाण्याला खळखळाट फार, कमी ज्ञान असलेला माणूस जास्त बडबड करतो. उचलली जीभ लावली टाळ्याला, विचार न करता काहीही वाटेल ते बोलणे. काखेत कळसा गावाला वळसा, वस्तू जवळच असते पण आपण सगळीकडे शोधत राहतो. खोट्याच्या कपाळी गोटा, वाईट काम करणाऱ्याचे नेहमी नुकसानच होते. गर्वाचे घर खाली, गर्विष्ठ माणसाचा नेहमी पराभव किंवा अपमान होतो. चोरावर मोर, एकाला फसवून दुसऱ्याने वरचढ ठरणे. तळे राखी तो पाणी चाकी, ज्याच्याकडे काम सोपवले आहे तो त्याचा थोडा तरी फायदा घेतोच. दिव्याखाली अंधार, मोठा किंवा चांगला माणसाच्या अंगी काही दोष असतातच. दुरून डोंगर साजरे, कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते, जवळ गेल्यावर खरी स्वरूप कळते. नव्याचे 9 दिवस, कोणत्याही नवीन गोष्टीचे आकर्षण काही काळच टिकते. ना आवडीचे मीठ अळणी, न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगले केले तरी ते वाईटच दिसते. पळसाला पाने 3च, जगात सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे म्हणतात तेच खरे मानणे. बैल गेला आणि झोपा केला, वेळ निघून गेल्यावर उपाय करणे व्यर्थ असते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. एक वाईट गोष्ट खपवून घेतली की त्यातून वाईट प्रवृत्ती वाढते. वासरात लंगडी गाय शहाणी, अडाणी लोकांमध्ये थोडा शहाणा माणूसही श्रेष्ठ ठरतो. वराती मागून घोडे, काम संपल्यावर मदतीला येणे किंवा उशिरा सुचलेले शहाणपण.
साखरेचे खाणार त्याला देव देणार. चांगले काम करणाऱ्याला किंवा चांगल्या माणसाला नेहमी चांगलेच फळ मिळते. आलिया भोगासी असावे सादर. जे नशिबात आले आहे ते निमूटपणे आणि धैर्याने भोगावे. अक्कल नाहीत काडीची नाव सहस्र बुद्धे. मूर्ख असूनही शहाणपणाचा खोटा आव आणणे. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. रोग एका जागी आणि उपाय भलतीकडेच करणे. आधी पोटोबा मग विठोबा. आधी स्वतःच्या पोटापाण्याची सोय पाहणे आणि नंतर इतर कामे करणे. आवळा देऊन कोहळा काढणे. क्षुल्लक वस्तू देऊन मोठा फायदा मिळवणे. इच्छा तसे फळ. माणसाची जशी इच्छा किंवा हेतू असतो तसेच त्याला फळ मिळते. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अतिशय चपळ आणि हुशार असणे. केवळ नजरेने कठीण गोष्टीचा अंदाज घेणे. एका मानेत दोन तलवारी राहत नाही. दोन महत्वाकांक्षी व्यक्ती एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने राहू शकत नाही. ओळखीचा चोर जीवेना सोडी. ओळखीचा शत्रू अनोळखी शत्रूपेक्षा जास्त भयंकर आणि धोकादायक असतो. करंगळी सुजली म्हणून डोंगरा एवढीच होईल का? कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते. ती त्या मर्यादेबाहेर जाऊ शकत नाही. करावे तसे भरावे. माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कर्माप्रमाणेच फळ मिळते. खाई त्याला खवखवे. ज्याने वाईट काम केले आहे त्याच्या मनात नेहमी भीती किंवा रुखरुख असते. खाण तशी माती. जसे आई वडील असतात तशी त्यांची मुले आणि त्यांचे संस्कार असतात. गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी. एखाद्या चांगल्या गोष्टीची किंमत न समजता केवळ त्याचे ओझे वाहणे. गाढवाला धुतले म्हणून घोडा होत नाही. स्वभाव किंवा मूळ प्रवृत्ती कधीही बदलता येत नाही. गोगलगाय आणि पोटात पाय. बाहेरून गरीब आणि शांत दिसणारा पण आतून अत्यंत कपटी असणारी व्यक्ती. गोड गोड बोलून गळा कापणे. वरवर मैत्री दाखवून आतून विश्वासघात करणे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. माणसाचा मूळ स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही. चोराच्या उलट्या बोंबा. स्वतः चूक करायची आणि वर दुसऱ्यालाच दोष द्यायचा. ज्याच्या हाती ससा तो पारधी. ज्याला यश मिळते तोच कर्तबगार मानला जातो. ताकापुरते रामायण. आपले काम साध्य होईपर्यंतच दुसऱ्याची स्तुती करणे. तुळशीत भांग. चांगल्या आणि सभ्य लोकांच्या समूहात एखादा वाईट माणूस असणे. सृष्टी आड सृष्टी. आपल्या पाठीमागे किंवा नकळत काय चालले आहेत याची चिंता न करणे. दगडापेक्षा वीट मऊ. एका वाईट गोष्टीपेक्षा दुसरी कमी वाईट गोष्ट बरी वाटणे. नाकापेक्षा मोती जड. मालकापेक्षा नोकराचा रुबाब जास्त असणे किंवा मूळ गोष्टीपेक्षा सजावटीचा खर्च जास्त असणे. पाण्यामध्ये राहून माशांशी वैर करू नये. ज्यांच्यावर आपण अवलंबून आहोत त्यांच्याशी शत्रुत्व करू नये. बड्या घराचा पोकळ वासा. मोठेपणाचा केवळ दिखावा असणे. प्रत्यक्षात काहीही नसणे. बुडत्याला काठीचा आधार. संकटात सापडलेल्या माणसाला थोडीशी मदतही खूप मोठी आणि महत्त्वाची. भुकेला कोंडा आणि नजरेला धोंडा. अतिशय गरज असताना कोणत्याही गोष्टीची पर्वा नसते. जे मिळेल ते स्वीकारणे. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची? सर्वांच्या फायद्याचे पण धोक्याचे काम करण्यास कोणीही पुढे न येणे. रोज मरे त्याला कोण डरे. जी वाईट गोष्ट रोजच घडते तिचे दुःख किंवा महत्त्व वाटेनासे होते. शहाण्याला शब्दाचा मार. समजूतदार माणसाला केवळ शब्दांनी दिलेली समज पुरेशी असते. शेरास सव्वा शेर. एकापेक्षा एक वरचढ माणूस मिळणे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. प्रत्येक माणसाच्या कुवतीला किंवा क्षमतेला एक मर्यादा असते. तुंब जळाला तरी पीळ जळत नाही. एखाद्याचे नुकसान झाले तरी त्याचे गर्व किंवा रुबाब कमी होत नाही. हत्ती गेला आणि शेपूट राहिले. मोठे आणि कठीण काम पार पडणे आणि थोडेसे सोपे काम शिल्लक राहणे. हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे. स्वतःकडे जे निश्चित आहे ते सोडून न मिळणाऱ्या गोष्टीच्या मागे धावणे. या म्हणी वारंवार रिपीट होत असतात. पुढील भागामध्ये आपण म्हणीवर नेमकी कशा प्रकारचे प्रश्न येतात ते पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.